या प्रॅक्टिकलमध्ये एक लॅम्प दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून नियंत्रित करण्यासाठी PVC केसिंग केपिंगची आपल्याला काय करायची आहे, वायरिंग करायची आहे. म्हणजे वायर ऑफ PVC केसिंग केपिंग वायर टू कंट्रोल वन लॅम्प फ्रॉम टू डिफरंट प्लेसेस. तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपण एक लॅम्प आहे पण तो दोन ठिकाणावरून आपण त्याला काय करू शकतो, चालू बंद करू शकतो. त्या पद्धतीची आपल्याला काय करायची आहे, वायरिंग करायची आहे. तर आता आपण ते पाहूया डायग्रामद्वारे. साहित्य आहे टूल किट, स्क्रूड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन नाईफ, मॅलेट, हँडल, टॅस्कर, कॉम्बिनेशन पायर, स्टील रूल, वायर स्ट्रिपर, बॉलपिन हॅमर, स्क्रूड्रायव्हर, कनेक्टर, जिमलेट, डिलबीट, हॅक्सॉ फ्रेम आणि क्रॉसपिन हॅमर. आता हे आपल्याला सर्व लागणारं साहित्य आहे. हे सर्व साहित्य आपण बेंचवर काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहू, आपल्याला जर वायरिंग करायची असेल तर त्या पद्धतीची या डायग्रामप्रमाणे वायरिंग करू. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, केसिंग केपिंग करायची आहे. मग केसिंग करताना काय करायचं आहे की आपल्याला जर इथं आपण या बोर्डवर वायरिंग करणार आहोत, मग आपल्याला त्या ठिकाणी काय करणार, सर्वप्रथम केसिंग करायची आहे. मग पूर्ण पहिले काय करायचं, त्याचं पूर्ण मोजमाप घेऊन घ्यायचं, किती केसिंग लागते त्यानुसार आपण पहिले केसिंग कट करायची. जिथून तेवढंच माप घ्यायचं, नंतर कट करते. आपण डायग्राम यामध्ये पाहू. आता यामध्ये आपण पूर्ण केसिंग केलेली आहे. तर या केसिंगमध्ये आपण हे काय वायरिंग डायग्राम आहे. आपल्याला पहिले आता करायचं आहे, केसिंग पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे, नंतर वायरिंगकडे लक्ष देऊ आपण. यामध्ये आपण या लॅम्पमध्ये काय केलं, आपण एक लॅम्प घेतला आणि दोन स्विच घेतले. पण ते स्विच कुठले आहेत, तर ते 2 वेचे आहेत. आता 2 वे स्विचमध्ये काय असते, 2 वे स्विचमध्ये 3 टर्मिनल असतात आणि 1 वेमध्ये 2 असतात. तर मग आपण यामध्ये काय करू, सर्वप्रथम आपण इथून L घेतला आणि N घेतला, फेज घेतला, न्यूट्रल घेतला. आता हा जो एक फेज इथून आलेला दिसते तुम्हाला बघा, हा कुठे जोडायचा आहे, तर त्या स्विचच्या मधोमधल्या टर्मिनलला जोडायचा आहे. या टर्मिनल जोडला एक, कुठं L येणारा. आता उरला वरचा आणि खालचा. मग दोन्ही याचाही वरचा खालचा, मग दोन्ही वायर काय करायचा, एक वायर जे वरची आहे ते बरोबर वरच्या टर्मिनलला जोडून द्यायची. हे बघा या वायरनुसार जोडली. आता खालची वायर काय करायचं, बरोबर तशीच खालच्या टर्मिनल जोडून द्यायचे. हे झालं, तिन्ही टर्मिनल झाले आता बरोबर आहे. आता यामधली जे वायर आहे मधोमधली राहिलेली ती काय करायची, लॅम्पला एक जोडायची आणि एक द्यायचा न्यूट्रल. बस एवढं आहे ते 2 वेचं. हे तुम्हाला आता काय करायचं आहे, याच्यावर तुम्हाला पहिले डायग्राम नुसार पहिले हे करायचं आहे, केसिंग ठोकून घ्यायची आहे, नंतर वायरिंग करायची आहे, नंतर आपल्याला स्विच वगैरे सगळं लावायचं आहे. जसं पूर्ण प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं आहे. समजलं का आता? ठीक आहे.